नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। अकरावा घटक आकृतीचे पृथक्करण हा अभ्यासणार आहोत। आकृतीचे पृथक्करण या घटकासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 10% इतका भारांश ठेवलेला आहे। 10% भारांश म्हणजेच 5 प्रश्न हे 10 गुणांसाठी असतात। तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत कोणकोणते उपघटक असतात? तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत पहिला उपघटक आहे अपूर्ण आकृती पूर्ण करणे, दुसरा तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या आणि लपलेली आकृती शोधणे। तर आकृतीचे पृथक्करण या अंतर्गत या 4 उपघटकांचा समावेश होतो। यातील पुढचा उपघटक आहे घडीच्या आकृत्या 11.3 फोल्डेड फिगर्स। आधारित प्रश्न जे दिलेले असतात ते सोडविताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कशा प्रकारे सराव करायचा आहे हे थोडक्यात जाणून घेऊया। पेपर फोल्डिंग घडीची आकृती किंवा घडी घालणे किंवा काही वेळेला आपल्याला अशा प्रकारे पेपर कापला असता म्हणजे कटिंग मध्ये एक प्रक्रिया समाविष्ट असते, ज्यामध्ये एक पारदर्शक शीट दुमडली जाते आणि नंतर त्या कागदाला काही कट किंवा फोल्ड केले जातात। पेपर फोल्डिंग आणि कटिंग वर आधारित प्रश्नांमध्ये काही आकृत्या आपल्याला दिलेल्या असतात, ज्यामध्ये एक तुकडा कोणत्या पद्धतीने दुमडायचा आहे किंवा तो कोणत्या विशिष्ट भागातून कापायचा आहे हे आपल्याला सांगितलं जातं। ठिपके असलेली रेषा आपल्याला दिली जाते। ही रेषा म्हणजे संदर्भ रेषा असते, ज्याच्या बाजूने कागद दुमडायचा आहे किंवा कागद दुमडलेला असतो आणि बाण आपल्याला दाखवलेला असतो। तर तो जो बाण असतो तो बाण त्या कागद ती जी घडी घालायची असते ती कोणत्या दिशेने घातली पाहिजे, थोडक्यात बाण दुमडण्याची दिशा आपल्याला दर्शवित असतो। पेपर फोल्डिंग किंवा पेपर कटिंग वर आधारित प्रश्न कागदाचा तुकडा कोणत्या पद्धतीने दुमडला आहे हे दर्शविणारी एक किंवा अधिक प्रश्नांची आकृती दिली जाते। काही वेळेला एकच आकृती दिली जाते तर काही वेळेला आपल्याला घडी घालून कागद कापला असता घडी उघडल्यावर कसा दिसेल यासाठी 3 किंवा 4 अशा आकृत्या दिल्या जातात। या ठिकाणी सुद्धा एक ठिपकी असलेली रेषा ही संदर्भ रेषा असते, ज्याच्या बाजूने तो कागद दुमडायचा असतो। अशा प्रकारे हे कागद कोणत्या क्रमाने दुमडायचे हे त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेलं असतं।
कापलेल्या डिझाईन्स कागदावर बनवलेल्या प्रत्येक त्या पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतात आणि तो कागद जेव्हा आपण उघडलो म्हणजे घडी जेव्हा उघडली त्यावेळेला ती घडी त्या घडीवर आपल्याला कशा प्रकारे आकृती दिसेल हे सांगितले जाते, हे शोधण्यास सांगितले जाते. मग यासाठी सुरुवातीला तुम्ही तो कागद एक घेऊन त्या कागदावर तशा प्रकारे खुणा करून किंवा कटिंग करून नंतर प्रत्येक कागदावर योग्य प्रकारे त्या फोल्ड घालून म्हणजे घड्या घालून त्या ठिकाणी कटिंग किंवा जे काही आपल्याला ठिपके, चौकोन, त्रिकोण ह्या खुणा दिलेल्या असतील, चिन्ह दिलेली असतील त्याप्रमाणे करून तो पेपर, ती घडी उघडून बघा आणि याचा सराव करून बघा. त्यानंतर तुम्हाला प्रश्न बघितल्यानंतर त्या प्रश्नाच्या सहाय्याने उत्तर आकृतीमधील नेमकी कोणती आकृती घडी उलगडल्यावर आपल्याला दिसेल हे तुम्ही पटकन शोधू शकाल. काही यावरची उदाहरणे सोडविताना कशा प्रकारे आपल्याला आकृत्या दिलेल्या असतात बघा. काही यातल्या पायऱ्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पहिली पायरी ओरिजिनल पेपर. आपल्याला अशा प्रकारे एक गोलाकार वर्तुळ आहे असं दाखवलं जातं किंवा त्रिकोणाकृती आकृती, चौरस, आयत, षटकोन अशा आकृत्या दिल्या जातात. या आकृत्या दुसऱ्या पायरीमध्ये काय केलेले आहेत बघा, फोल्डेड म्हणजे त्यांची घडी घातली. आता हे जे वर्तुळ आहे हे वरून खाली अशा प्रकारे घडी घातली म्हणजेच काय झालं, अर्धवर्तुळ त्याचं तयार होणार. त्रिकोण उजवीकडून डावीकडे, चौरस पण तसाच, आयत खालून वरती घडी घातलेली आहे. बाणाच्या दिशा बघा, बाणाच्या दिशा लक्षात घ्या, आपल्याला दर्शवतात की कशा प्रकारे घडी घातलेली आहे. तिसरी पायरी काय केलं जातं पुढे, आता ही अर्धवर्तुळ झालेलं आहे. अर्धवर्तुळामध्ये या ठिकाणी काय केले, कट घेतले. 3 आतमध्ये आपण वर्तुळाकृती काप घेतले आणि चौथ्या आकृतीत अनफोल्ड. आता चौथ्या पायरीला काय केलेलं आहे, पहिलं वर्तुळ फोल्ड केला आपण, घडी घातली, अर्धवर्तुळ झालं. तिसऱ्या पायरीला त्याला आपण काप घेतले, कट दिला आणि चौथ्या पायरीला परत ती घडी उलगडली, अनफोल्ड केलं. त्यावेळेला इथे 3 वर्तुळ आहेत. आपल्याला किती वर्तुळ दिसतात, 6 वर्तुळ दिसून येत आहे. तर अशा प्रकारे घडीच्या आकृत्यांमध्ये घड्या घातल्या जातात आणि घडी उलगडल्यानंतर आतमध्ये ती जी चिन्ह असतील, कट दिले असतील किंवा काही चिन्ह असतील तर ती कशी दिसतील हे आपल्याला विचारलं जातं. तर त्रिकोण, चौरस, आयत, षटकोन अशा प्रकारच्या आपल्याला आकृत्या दिल्या जातात. त्यामध्ये काही चिन्ह, कट दिले जातात आणि अनफोल्ड केल्यानंतर, फोल्ड घालून कट दिले, अनफोल्ड केल्यानंतर आपल्याला आकृती कशी दिसेल हे आपल्याला इमॅजिन करायला सांगितलं जातं. कल्पना शक्तीचा या ठिकाणी आपल्याला उपयोग करायचा आहे. बघा अशा प्रकारे हे वर्तुळ तुम्ही हे प्रत्यक्ष करून बघा. या वर्तुळामध्ये तुम्हाला समजण्यासाठी मी हे 2 वेगवेगळे रंग घेतलेले आहेत. आता चौरस किंवा षटकोन, तर अशा प्रकारे ह्या आकृत्या आपल्याला दिल्या जातात. आता आपण बघूया ह्याला काय घातली बघा, आपण घडी घातली. घडी घातल्यानंतर काय तयार झालं, या ठिकाणी अर्धवर्तुळ तयार झालं, बरोबर. तसंच चौरसाला आपण घडी घालूया. बघा अशा प्रकारे आकृती दिसणार आहे आपल्याला. आणि षटकोन ही अशी आकृती दिसणार आहे. ओके. आता पुढे याला आपण काय केलं, अशा प्रकारे कट दिले. अर्धवर्तुळ घडी घातली पहिले आपण वर्तुळाची, अर्धवर्तुळ मिळालं, याला आपण आता कट दिले. आता म्हणजेच घडी घालून कट दिले, पहिले घडी नंतर कट. आता आपण त्याला अनफोल्ड करणार. बघा मग 2 या ठिकाणी आपण कट दिलेले होते,
उलगडल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहेत, अशा प्रकारे या आकृती आपल्याला दिसून येणार आहेत. 4 वर्तुळ म्हणजे 4 होल आपल्याला त्या अनफोल्ड आकृतीमध्ये घडी उलगडल्यानंतर दिसून येणार आहेत. षटकोन जर आपण बघितला तर बघूया आपण. षटकोनामध्ये अशा प्रकारे आपण घडी घातली. अशा प्रकारे आपण यामध्ये चौरस तयार करून घेतले. ही आकृती आपण आतमध्ये तयार केली, कट दिले अशा आकृती प्रमाणे. आणि आता आपण हे उलगडूया. बघा काय दिसणार आहेत आपल्याला, अशा प्रकारे ही उलगडल्यावर आकृती दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्यक्ष हे करून बघा, पेपरच्या घड्या घालून करून बघा. तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे आपल्याला घडी उलगडल्यानंतर आकृती दिसून येते. काही उदाहरण आपण आता बघूया. प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय दिलेला आहे बघा. खालील प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून कागद कापला असता घडी उघडल्यावर कसा दिसेल ते पर्यायातून निवडा. आपल्याला घड्या दिलेल्या आहेत बघा. पहिली या बाजूने अशी घडी घातली, पूर्ण वर्तुळ, अर्धवर्तुळ आणि नंतर परत त्याचं आणखीन अशी घडी घातल्यानंतर हे वर्तुळ असं झालेलं आहे. आता कापले कुठे बघा, कॉर्नरला कापलेलं आहे. ओके, म्हणजेच आपल्याकडे ही अशी आकृती आहे. पर्याय आपल्याला दिलेले आहे. आता ही आकृती आपल्याकडे अशी आहे. आपण प्रत्यक्ष करून बघूया. पहिली घडी अशा प्रकारे आपण घडी घातली. किती घड्या झाल्या, पहिली घडी, हा पहिला, ही दुसरी आणि ही तिसरी. या घड्या घातल्यानंतर या कोपऱ्यावर आपण कापून घेतले. आता आपण उलगडणार पहिली घडी. बघा अशा प्रकारे आपल्याला आकृती दिसणार आहे. आता उलगडल्यानंतर या बाजूचं वर्तुळ, या बाजूचं काप, या बाजूचा काप अशा प्रकारे आला. आता पुन्हा ही घडी अर्धवर्तुळ झालं ते उलगडणार आहे. बघा अशा प्रकारे, म्हणजेच तयार झालेली आकृती कुठल्या पर्यायामध्ये दिसते उत्तर आपल्याला? येस, ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2 ही असणार आहे. घडी घालून कापला असता घडी उघडल्यावर दिसणारी आकृती. आपण a set of question figures is shown in which the shaded part is cut and the paper is folded. Select the figure from the given options. How will the paper look like when the fold is unfolded? कशा घड्या घातल्यात बघा, वरून खाली आणि परत डावीकडून उजवीकडे आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे कट दिलेला आहे. या आहेत आपल्या उत्तर आकृत्या. आपण बघूया. ही आपण आकृती घेतली शेवटची. आता हा काय केले आहे, इथे कापलेला आहे. आता हा उलगडणार आपण कुठून घालणार आहोत, डावीकडून उजवीकडे फोल्ड केला. उलगडताना आपण काय करणार आहोत बघा, येस, उजवीकडून डावीकडे अशा प्रकारे आपण उलगडला. आता खालून वर उलगडूया आपण. येस, मग कशा प्रकारे आपल्याला आकृती दिसते? ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 प्रमाणे आपल्याला उत्तर आकृती मिळणार आहे. ओके, पुढचा प्रश्न 2021च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील हा प्रश्न आहे. प्रश्नाकृतीतील कागदाची घडी उघडल्यावर कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल ते पर्यायातून निवडा. आता लक्षात घ्या, किती करणार आहेत बघा. या ठिकाणी हा असा इथे उलगडणार, परत हा पूर्ण इथे उलगडणार आणि हा अर्धा भाग परत वरती जाणार आहे. बरोबर, टिंब रेषेप्रमाणे रेषेवर तो कापलेला आहे. तर पहिली आकृती ही आपली अशी आहे. आता हा उलगडणार कुठे, तर डावीकडून उजवीकडे. येस, ही आकृती अशी तयार होईल. आता क्वार्टर आपल्याला भाग मिळाला, पाव भाग मिळाला. आता या ठिकाणी हा भाग कुठे जाणार, या बाजूला जाणार आहे. पुन्हा डावीकडून उजवीकडे
बघा असा गेला, येस असा मिळाला. आता हा खालून वरती जाणार आहे. येस, मग कोणतीच आकृती दिसते आपल्याला? लक्षात घ्या, मधला चौकोन बघा, पहिला पर्याय गेला, दुसरा पर्याय गेला, 3 आणि 4चं निरीक्षण नीट करा तुम्ही. मधला जो आहे तो आपल्याला कोणता दिसतोय? येस, ऑप्शन नंबर 3. या ठिकाणी आपल्याला हा समभुज चौकोन मध्ये मिळणार आहे, कारण या ठिकाणी हा भाग असा आहे, तिरका आहे, राईट? तर यासाठी काही वेळेला तुम्ही अशा प्रकारे घड्या घालून निरीक्षण करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे घडी उलगडल्यानंतर आपल्याला आकृती मिळेल. दोन 2021च्या शिष्यवृत्ती परीक्षेतील अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न आहे. बघा, ही आपली पहिली आकृती, आपण ही उलगडणार, डावीकडून उजवीकडे केली, अशा प्रकारे तयार झाली. आता वरून खाली घडी आपण घालणार आहोत, खालच्या दिशेने. तयार होणारी आकृती कोणती असणार आहे? अगेन ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. बाणाचं निरीक्षण करा. बघा, तिसरी आकृती, दुसरी आकृती आपल्याला आणि चौथ्या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येत आहे काय आहे? बघा, हे वर्तुळ दिसतंय या ठिकाणी, इथे हा चौरस आकृती भाग आहे, त्यामुळे चौथा पर्याय गेला, बरोबर. तिसऱ्या पर्यायामध्ये पहिला पर्याय जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी 1 2 3 यापैकी आपण विचार करणार, पण या ठिकाणी हा जो वर्तुळाचा भाग आहे याचं निरीक्षण करा तुम्ही, या भागाचं आणि या ठिकाणी, त्यामुळे पहिला पर्याय सुद्धा कॅन्सल झाला. मग राहिला दुसरा आणि तिसरा. मग या ठिकाणी सेकंड आणि थर्ड मध्ये बघा, बाणाचं निरीक्षण करा, त्यानुसार दुसरा पर्यायही कॅन्सल, कारण हा बाण आणि या बाणाचं निरीक्षण करा. अचूक पर्याय ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. आपण आकृती दिलेली आहे आपल्याला, या आहेत उत्तर आकृत्या. कागदाला घडी घालून घडी उलगडायची आहे. वर्तुळ आहे, काय केलेलं आहे बघा, उजवीकडून डावीकडे, नंतर वरून खाली, आणि आपल्याला ही अशी क्वार्टर फिगर आपल्या आकृती मिळत आहे. ही आहे आपली प्रश्न आकृती. अशा प्रकारे आपण शेवटी आपल्याला ही घडी मिळणार आहे. नाउ वी आर अनफोल्डिंग दिस फिगर. सो while unfolding, first we have to go from down to upwards. Yes. So the figure will look like this, half circle. Both the triangles are towards the center, this vertex, right? Now again it is going unfolding from left to right because we are unfolding it. So this way. So what is the answer? Yes, option number 4 is the correct answer. Next question. प्रश्नाकृती दिलेली आहे, निरीक्षण करा. हा आहे आपला प्रश्न. आता आपण अनफोल्ड करणार आहोत, बरोबर. या ठिकाणी घडी घालणार आहोत, म्हणजे काय करणार आहोत आपण, या मध्य रेषेवर जी आहे तुटक रेषा त्यावर घडी घालणार आपण. डावीकडून, आता या ठिकाणी बाणाची खुणा दाखवली नाहीये, तर डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे घडी घातली तर कसा दिसेल बघा. डावीकडून उजवीकडे आपण केल्यानंतर आपल्याला आकृती कशी दिसते आहे? येस, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 4. आकृतीचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतर प्रश्नाकृतीचं
निरीक्षण करा आणि उत्तर आकृत्यांचं निरीक्षण करा. पहिला पर्याय कॅन्सल होणार, तिसराही कॅन्सल होणार, दुसरा किंवा चौथा. त्यासाठी या रेषांचं निरीक्षण करा. अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. या आहेत उत्तर आकृत्या. यातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे आपल्याला हे फोल्ड उलगडायचे आहे. फोल्ड घालणं आणि फोल्ड उलगडणं. शेवटची आकृती आपल्याला ही अशी मिळणार आहे. राईट. आता आपण काय करणार आहोत, उजवीकडून डावीकडे अशा प्रकारे अनफोल्ड केलं. आता वरून खाली म्हणजेच उत्तर आकृती आपल्याला मिळणार आहे ऑप्शन नंबर 4. ओके. म्हणजे 1 तर 2 आणि 2 चे परत हे खाली 4. तर अशा प्रकारे आपल्याला कागदाला घडी घालून विशिष्ट ठिकाणी कापल्यानंतर उलगडल्यानंतर ती आकृती कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष दिसून येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील पुढचा प्रश्न आहे. प्रश्न आकृती आपल्याला दिलेली आहे आणि उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण क्वार्टर पार्ट जो आहे तो अशा प्रकारे काढला आणि तो कॉर्नरच्या ठिकाणी मध्यभागी अशा प्रकारे कापलेला आहे. आता पहिली आपण उलगडणार आहोत घडी. येस, टुवर्ड्स राईट साइड अशा प्रकारे तयार झाली. आता हा जो अर्धा भाग झाला, हाफ पोर्शन, हा आता आपण परत उलगडणार. आणि अशा प्रकारे पूर्णपणे घडी उलगडल्यानंतर आपल्याला ही आकृती मिळणार आहे. कोणतं दिसतोय आपल्याला पर्याय क्रमांक यातील? बघा, निरीक्षण करा. मधला जो भाग आहे त्याचं निरीक्षण करा. तिसरी आकृती गेली, चौथी आकृती गेली. फर्स्ट आणि सेकंड या दोघांमधूनच म्हणजेच आहे पर्याय क्रमांक 1. ओके. पुढचा प्रश्न चौकोन आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे दिसत आहे. ही आपण आकृती घडी अशा प्रकारे घालून घेतली. या घडीवर या ठिकाणी ह्या खुणा आहेत, कापलेला आहे आणि इथे मध्यभागी कापलेला आहे. ओके. आपण आता उलगडणार. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, वरून खाली, उजवीकडून डावीकडून उजवीकडे. ओके. मग आता उलगडताना आपण काय करणार, उजवीकडून डावीकडे हा भाग आपल्याला मिळाला. आता हा आपण वरून खाली केलेला खालून वर करणार आहोत. येस. कोणती आकृती दिसते? पर्याय क्रमांक 2. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे प्रत्यक्षात घड्या घालून कापून बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल घडी उघडल्यावर कशा प्रकारे आपल्याला आकृती दिसू शकेल. यासाठी प्रत्यक्ष तुम्ही कागदाची घडी घाला, त्याच्या ज्या ज्या ठिकाणी कापायला सांगितलं असेल त्या ठिकाणी कापा, घडी एक एक उलगडून बघा आणि कशा प्रकारे आपल्याला आकृती दिसेल याचं निरीक्षण करा. याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये ही उदाहरणं सोडवताना नक्कीच होणार आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव करा. प्रत्यक्ष कागद, वर्तुळ, चौकोन, षटकोन अशा प्रकारे आकृत्या तयार करा. त्याच्यावर घड्या घालून ठराविक ठिकाणी खुणा करून ते कापून घ्या आणि एक एक घडी उलगडून कशा प्रकारे आपल्याला आकृती दिसेल याचा अंदाज घ्या आणि अशाच प्रकारे जास्तीत जास्त आकृत्यांचा सराव करा, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये अचूकतेने हे प्रश्न सोडवू शकाल. थँक यू. तर आजचा घटक आवडला ना?
अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.